अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. स्वामी भक्तांनो, आपण श्रवण करत आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतातील 10व्या अध्यायाचे मराठी अनुवाद. मागील अध्यायामध्ये म्हणजेच 9व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की स्वामींनी त्यांच्या अवतार कार्यामध्ये अनेक लीला केल्या. तसेच जे कोणी मरणाग्रस्त, व्याधीग्रस्त किंवा बाधा झालेले, संकटात असलेले भक्त आहेत त्यांनी संकटातून अलगदपणे वाचविले. अशा अनेक लीला त्यांनी त्यांच्या अवतार कार्यात केल्या. अगदी स्वामींच्या हस्तस्पर्शाने, हाताच्या स्पर्शाने पाण्याचे रूपांतर तुपामध्ये देखील झालेले होते. तर याचाच संदर्भ, याचेच व्याख्यान आजच्या या 10व्या अध्यायामध्ये आपण श्रवण करणार आहोत. सर्वप्रथम श्री गणेशांना वंदन करूयात. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री वासुदेवाय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. 10वा अध्याय सुरू करण्यापूर्वी ह्या ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बळवंत थोरात हे म्हणतात की माझी काहीतरी पूर्व पुण्याई असेल, म्हणूनच मला हा जन्म लाभला व माझे भाग्य फार मोठे आहे की मला श्री स्वामी समर्थांची कृपा झाली व त्यांच्या कृपेनेच मी ह्या ग्रंथाचे लेखन करीत आहे. श्री विष्णू बळवंत थोरात पुढे लिहितात की हावेरी नावाचे एक गाव आहे व तेथेच बाळप्पा नावाचे एक व्यवसायी होते. ते यजुर्वेदी ब्राह्मण होते व त्यांचा मुख्य व्यवसाय सराफी करणे हा होता. त्यांच्या घरात खूप विपुल सुख, समृद्धी, धनधान्य याची काहीच कमी नव्हती. संसारात जे काही मोठे सुख असते ते त्यांच्या नशिबी होते. आपला व्यवसाय सांभाळत असताना त्यांचे 30 वर्ष कसे निघून गेले हे त्यांना कळलेच नाही. पण जेव्हा त्यांना 30वं वर्ष लागलं तेव्हा मात्र त्यांचं मन संसारात रमेना. त्यांच्या सराफीच्या व्यवसायात सुद्धा त्यांचं मन लागत नव्हतं. आता अशाच मोडीवर असताना मात्र त्यांना आता परमार्थाचा ध्यास लागला. मनुष्याचे जीवन व प्रपंच तसेच संसार ही एक माया आहे व हे सर्व काही क्षणभंगूर आहे. आज आपण आहे पण उद्याचे कोण सांगेल. तेव्हा आपल्या या मानवी देही जीवनात काहीतरी करावं व आपलं मन परमार्थात घालावं असं त्यांना वाटू लागलं. संसार व शारीरिक सुख भोगण्यापेक्षा आपण शाश्वत सत्याकडे जायला पाहिजे असे त्यांना वाटू लागले व त्याच ओघातच त्यांनी परमार्थाकडे जाण्याचा निश्चय केला. जेथे भाव असतो तेथेच देव पण तुमच्या पाठीमागे असतो. त्यांनी आपल्या घरी असे सांगितले की त्यांना सोलापूर येथे काही महत्त्वाचे काम आहे. असे सांगून श्री बाळप्पा यांनी आपले घरदार सोडले व आपल्या सद्गुरूंच्या शोधात इकडे तिकडे भटकू लागले. एका रात्री त्यांना स्वप्न पडलं व त्यांना त्यात काही परमार्थिक दृष्टांत घडला व म्हणून त्यांनी आपला प्रवास पुढे वळवला. ते चालत चालत मुरघोड या गावी आले. तेथे त्यांना समजले की ह्याच मुरघोड गावात चिदंबर दीक्षित नावाचे महापुरुष होऊन गेले आहेत. चिदंबर दीक्षित या महापुरुषांविषयी या ग्रंथाचे लेखक श्री विष्णुबुवा सांगतात की फार पूर्वी मुरघोड गावात मल्हार दीक्षित नावाचे ब्राह्मण राहत होते. ते वेदशास्त्र व श्रुती यांच्यात प्रवीण होते, पण त्यांना संतान नसल्यामुळे ते फार दुःखी व उदास वृत्तीने आपल्या जीवनाचा एक एक क्षण घालवत होते. आपल्याला संतान प्राप्ती व्हावी म्हणून त्यांनी 12 वर्ष शिवांची आराधना केली व तपश्चर्या केली. तेव्हा भगवान शंकरांनी त्यांना सांगितले की तुझ्या पोटी पुत्रयोग आहे व तो एक प्रकारे माझाच अंश असेल. तेव्हा त्यांना सांब सदाशिवांच्या कृपेने एक पुत्र प्राप्ती झाली. पुढे हा लहान बालक सर्व प्रकारच्या वेदविद्येत निपुण झाला. एकदा जेव्हा मल्हार दीक्षित यांच्याकडे एका मोठ्या यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा वयाच्या 8व्या वर्षी पार्थिव मातीच्या हत्तीची जेव्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तेव्हा तो हत्ती जिवंत होऊन चालू लागला व त्या पुत्राने आपले देवत्व सिद्ध करून दाखविले. त्याच काळात तेथे श्री रावबाजी पेशवे यांचं राज्य पण होतं.
पण ते त्या दीक्षित कुटुंबाला काही ना काही सबबी काढून त्यांना त्रास देत होते. पण पेशव्यांचा अत्याचार जास्त दिवस चालला नाही व मल्हारराव दीक्षितांच्या शापाने पुढे त्यांचं राज्य लयास गेलं. याच चिदंबर दीक्षितांच्या यज्ञ समारंभास स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज उपस्थित होते. यज्ञ समारंभ आटोपल्यावर प्रसाद म्हणून जेवणावळ आयोजित केली होती व त्यात तूप वाढण्याचे कार्य स्वामींनी स्वतःकडे आपल्याकडे घेतले होते. पण ऐनवेळी जेवणावळीतील तूप संपून गेले. तेव्हा स्वामींनी तेथे असलेल्या सर्व कलशांना आपल्या हाताचा जेव्हा स्पर्श केला तेव्हा त्या कलशातील सर्व पाण्याचे तूप झाले. अशाच श्री चिदंबर यांच्या पुण्यभूमीत श्री बाळप्पा यांचे आगमन झाले. अशा तऱ्हेने श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 10वा अध्याय या ठिकाणी संपूर्ण होत आहे. स्वामी भक्तांनो, अवतार कार्यात स्वामींनी केलेल्या अजून बऱ्याच लीला ह्या पुढील अध्यायांच्या कथामध्ये तुम्ही श्रवण करणार आहात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा, म्हणजे पुढील अध्यायांचे पण नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल सर्वात आधी. आणि हो, लक्षात ठेवा, श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथातील अध्यायांचे आपण नित्य पठन करत असतोच, परंतु ते अध्याय नुसतेच घोकून पाठ केल्यासारखे किंवा घाईघाईत वाचण्यापेक्षा त्यांचा अर्थ समजून घेऊन जर तुम्ही वाचलात तर नक्कीच तुमच्या भक्तिभावामध्ये वाढ होईल आणि तुमची आध्यात्मिक प्रगती नक्कीच होईल. चला तर मग अशाच आणखीन स्वामींच्या चरित्रांचे, स्वामींच्या लीलांचे, स्वामींच्या अवतार कार्याचे वर्णन पुढील अध्यायामध्ये ऐकूया. तर तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.